भारतात यायची आता लगबग घाई सुरू झाली. शॉपिंग संपली म्हणजे थोडी थोडी बाकी आहे. पण तसंच माझ्या मुलाची पण आज पॅकिंग करायला घेतली. आज बाबाच म्हटला की चल मीच बसतो आज मुलाची पॅकिंग करायला, बॅग भरतो. तर माझा मुलगा काही सांगून ऐकतच नव्हता. येऊन बॅगवरती बसला. आता मला करायचं आहे, हातात लॉलीपॉप घेऊन फिरत होता. मी म्हटलं अरे बाबा करते तर त्याला करू दे ना. नाही माझी बॅग आहे तर मीच पॅक करीन. अक्षरशः बाबा पण कंटाळता, सांगून काय ऐकतच नव्हता. त्याच्यावरती काय झोपून काय उठून त्याचे दिवस जात होते. मी म्हटलं बॅग पॅक होईल ना आजच्या दुपारच्या टायमात तरी, कारण बाबाला पुन्हा ऑफिसला जायचं आहे आणि काम तर काय आहेच. आता भारतात जायचं 1.5 महिन्यासाठी, तर हँडओव्हर त्याला करायचंच आहे दुसऱ्याच्या हातामध्ये सगळं ऑफिसचं कामकाज. त्याच्यामुळे दुपारी मग 2 जण पण बसलं. दर्शला म्हटलं तू बाजूला हो, बस झाला खेळलास तेवढा, नाहीतर काय होणार नाही तुझी एकतरी बॅग. कारण सगळ्या गोष्टी आठवून घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर त्याचे आता महिन्याभराचा अभ्यास बुडून जाणार, तर वह्या पुस्तकं पण घ्यायची आहेत. तर तुम्ही